भारताचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या राम मंदिराचे पुनर्वसन हा एक चर्चेचा विषय आहे। आज आपण राम जन्मभूमी व अयोध्या मंदिराबद्दल असलेले सर्व इतिहास व झालेल्या घटना यांची माहिती घेणार आहोत। पुरातन काळामध्ये अवध म्हणजे आत्ताची अयोध्या ही कौशल प्रदेश नावाच्या राज्याची राजधानी होती। प्रभू श्रीरामांचे पूर्वज वैवस्वत यांनी अयोध्या नगरीची स्थापना केली। कालांतराने दशरथ राजांच्या राज्यात पराक्रमी व दैवी अशा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला। प्रभू श्रीरामांच्या काळात अयोध्या नगरीची ख्याती पूर्ण विश्वभर झाली होती। पण नंतर प्रभू श्रीरामांच्या जलसमाधीनंतर त्यांचा मुलगा कुश याने अयोध्या व अयोध्येचा राजकारभार योग्यरीतीने सांभाळला व त्यानंतर श्रीरामांच्या अनेक पिढ्यांनी इथे राज्य केले। पण शेवटचे 44व्या पिढीतील राजा बृहबदल यांनी महाभारतात कौरवांची साथ दिली व वीर अभिमन्यूकडून मारले गेले। त्यानंतर अयोध्या नगरी उजाड झाली होती। बऱ्याच वर्षांनी इसवी पूर्व 100 मध्ये उज्जैनचे राजा विक्रमादित्य यांना श्रीरामांचा दृष्टांत झाला व त्यांनी अयोध्येमध्ये जाऊन श्रीराम जन्मभूमीमध्ये भव्य दिव्य असे मोठे मंदिर निर्माण केले। नंतर तेथे वर्षानुवर्षे वेगवेगळ्या राजांच्याकडून त्या मंदिराची देखभाल केली जात असे। कालांतराने भारतावर मोगलांचे हल्ले वाढले गेले व त्यांनी काशी, मथुरा व संपूर्ण भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली। त्यातच मोगल सम्राट असलेला बाबर याने 1527 रोजी अयोध्येमध्ये जाऊन राम जन्मभूमीवर असलेले मंदिर पाडून तेथे त्याने मस्जिद उभा केली। त्याचे नाव बाबरी मस्जिद असे देण्यात आले। त्यानंतर तब्बल 170 वर्षांनी जयपूरचा राजा जयसिंग द्वितीय यांनी हिंदूंच्या भावना बघून मस्जिदच्या शेजारी प्रभू श्रीरामाचा चबुतरा बसवण्यात आला। हिंदू पूर्ण भावनेने त्याचे दर्शन घेण्यासाठी येत असत। अयोध्येत श्रीरामाचे हजारो मंदिर होते, पण राम जन्मभूमीवर असलेले मंदिर बाबरने पाडले होते। ही खंत जनतेच्या मनात कायम होती। त्यामुळे 1813 मध्ये हिंदू संघटना आक्रमक होऊन दावा केला की राम मंदिर पाडून बाबरी बांधले आहे व त्याचे पुरावे देण्यात आले। नंतर 1838 मध्ये ब्रिटिश सर्वेयर मॉन्टेगोमेरी मार्टिन यांनी असा लेख सादर केला की बाबरी मस्जिदमध्ये असणारे पिलर हे मोगल पद्धतीचे नसून तर ते मंदिरातून घेतले आहेत। त्यानंतर 1853 मध्ये अयोध्येमध्ये मोठा दंगा झाला होता। भरपूर प्रमाणात जीवितहानी देखील झाली होती। आतापर्यंत हिंदू आणि मुस्लिम एकाच ठिकाणी पूजा व नमाज अदा करत होते। 1885 साली मुस्लिम समाजाला मस्जिदच्या आत जाण्याची परवानगी मिळाली। त्याचवेळी हिंदू पण राम मंदिराच्या इथे चबुतरावर पूजा करण्यास सुरुवात केली। त्यामुळे अयोध्येमधील वातावरण तंग झाले होते। ह्यानंतर 1885 मध्ये महंत रघुवीरदास यांनी राम चबुतऱ्यावर मंडप किंवा छत्री बनवावी हा मुद्दा घेऊन ते हे प्रकरण पहिल्यांदा न्यायालयामध्ये नेले होते। नंतर परत 1934 मध्ये अयोध्येमध्ये दंगा झाला। त्यात बाबरीची एक भिंत पाडली गेली व ती परत सरकारकडून बसवण्यात आली, पण बाबरीच्या आत नमाज पढण्यास मनाई केली गेली। नंतर 23 डिसेंबर 1949 रोजी अशी घटना घडली की सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या। बाबरी मस्जिदमध्ये रामाची मूर्ती सापडली। हिंदूंचे म्हणणे होते की ही मूर्ती प्रकट झाली, तर मुस्लिम समाजाचा दावा होता की ही रात्रीच्या अंधारात मूर्ती ठेवली गेली आहे। ह्या कारणामुळे अयोध्येमध्ये मोठा दंगा झाला। नंतर हा वाद पाहता ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना सर्वे करण्यास सांगितले। त्याचवेळी उत्खननामध्ये मंदिराचे भरपूर अवशेष सापडले। कसोटी दगडी खांब, विष्णुहरी शिलालेख, नक्षीकाम असलेले खांब असे भरपूर अवशेष सापडले। हे सर्व पुरावे असूनही सरकारकडून निर्णय घेण्यास होणारा वेळ हा श्रीराम भक्तांच्या भावना कुठेतरी दुखावत होत्या। शेवटी 6 डिसेंबर 1992 रोजी दुपारी 1च्या दरम्यान बाबरीचा पहिला घुमर पाडण्यात आला आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाबरी मशिदीचे तिन्ही घुमर पाडण्यात आले व तिथे राम मंदिर असल्याचा दावा करण्यात आला। नंतर ही घटना झाल्यावर जवळपास 1.5 ते 2 तासांनी उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती लागवड लावण्यात आली। त्या घटनेनंतर देशामध्ये अनेक ठिकाणी मोठे दंगे झाले, त्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखीसुद्धा पडले। नंतर 1996ला BJP सरकार आल्यावर परत हा मुद्दा उचलून धरला गेला। 2003 मध्ये परत ASIच्या टीमने पडलेल्या बाबरी ठिकाणी जाऊन उत्खनन केले व त्यामध्ये ठोस पुरावे सापडण्यात आले व ASIने असे घोषित केले की बाबरी मस्जिदच्या खाली हिंदू धर्मातील स्तंभ व पुरावे आहेत। या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ही जमीन राम जन्मभूमी ट्रस्ट, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांना समान वाट्यात विभागली गेली, पण हा निर्णय तिघांनाही मान्य नव्हता। त्यामुळे परत ही केस 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयात गेली। तिथे तब्बल 7 वर्षे 2018 पर्यंत मंदिराबद्दलचे सर्व पुरावे गोळा करण्यात आले। अखेर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019ला
500 वर्ष विवादित असणारी रामलल्लाची जन्मभूमीला न्याय दिला. 22 जानेवारी 2024मध्ये शुभ मुहूर्तावर मंदिराचे उद्घाटन केले जाईल व सर्वत्र भारतात याचे आनंदाचे वातावरण असेल. धन्यवाद.